नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क टेक्निकल अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आता इथे नवी मुंबई महानगरपालिकामध्ये एक भरती निघलेली आहे, जी जाहिरात निघली. तर त्या जाहिरात क्रमांक 01/2025 आणि दिनांक 27/3/2025 असा आहे. तर नवी मुंबई महानगरपालिकेतील स्थापनेवरील गट क व गट ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी ही जाहिरात निघलेली आहे व ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तर इथं जे आहे तर इथं ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. आता बघा, इथं महत्त्वाचा पॉईंट काय सांगितलेला आहे त्यांनी, महत्त्वाचा पॉईंट काय सांगतोय इथे, तर आता जाहिराती संदर्भात तर बघितलं आपण. आता ही आहे विविध पदे, ही काय आहे, वेगवेगळ्या संवर्गातील विविध पदे आहेत. तर एक बायोमेडिकल इंजिनियर म्हणा तुम्ही, किंवा कनिष्ठ अभियंता स्थापत्य, किंवा कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल, उद्यान अधीक्षक, सहाय्यक अधिकारी जनसंपर्क, वैद्यकीय समाजसेवा, अजून म्हणजे जनरली बघा इथं भरपूर असे पदं दिलेले आहे. तुम्ही इथं वाचू शकता हे वेगवेगळ्या प्रकारचे पदं जे आहे इथे. हे अजून पण भरपूर पदं आहेत इथे. तर आपल्याला मेन म्हणजे ह्या जाहिरातीमध्ये जे बघायचं आहे ते म्हणजे इथं बघणे आहे आपल्याला जनरली 23 नंबरचं जे पद आहे ना, तर वायरमन संदर्भात बघणं आहे आम्हाला. तर इथं वायरमन संदर्भात जर बघितलं आपण, तर वायरमनच्या काही जागा निघलेल्या आहे इथे आणि S6 ह्या लेवलमध्ये येतात. आणि ग्रेड पे जे आहे याला म्हणजे बेसिक पे जे आहे 19,900 ते 63,200 आहे आणि इथं 2 जागा आहे. तर जनरली बऱ्याच इथं आपण बघू शकतो की इथं वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी, ज्यांचा ITI वायरमन झालेला आहे त्यांच्यासाठी इथं 2 जागा उपलब्ध आहे. जागा कमी आहे, परंतु जे विद्यार्थी इच्छुक असतील तर ते इथं फॉर्म भरू शकता. आता आपण मेन बघू वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठीच आपण स्पेशली बघतोय इथं या जाहिरातीमध्ये. तर बघा, महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज 28/3/2000 पासून 28/3/2025 पासून भरायला सुरुवात झालेली आहे ऑनलाईन. आणि अंतिम दिनांक आहे तर ती आहे 11/5/2025 रात्रीच्या 12 वाजेपर्यंत. तरी सर्वांनी वेळ वाया न घालता ज्या विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करायचा आहे, जे वायरमनचे विद्यार्थी असतील, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, ह्या तारखेपर्यंत म्हणजे 11/5/2025 रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज ते भरू शकता आणि व्यवस्थित त्यांनी अर्ज भरायचा आहे. आता इथे बघू शकता तुम्ही की हॉल तिकीट जे आहे तर ते 7 दिवसापूर्वी इथं उपलब्ध होतील आणि जी पण काही नवीन माहिती येईल ती संकेतस्थळावर उपलब्ध असेल. तर वेळोवेळी त्यांनी सांगितलं की व्हिजिट देत राहा. आता आपण मेन बघतोय एकाच पदाबद्दल बघतोय वायरमन. तर आपण वायरमन बद्दल बघतोय त्याला क्वालिफिकेशन काय आहे, म्हणजे पात्रता काय आहे, कशाची गरज आहे, ते एकदम जनरल आपण त्याला बघू थोडं. 23 नंबरची पोस्ट आहे मला वाटतं. तर एक 23 नंबरची पोस्ट आपल्याला इथं बघायची, त्याच्या संदर्भात आपण स्पेशली बघणार आहोत. ओके, गुड. तर इथं बघा वायरमन संदर्भातच स्पेशली आपल्याला बघायचं इथे, वायरमन संदर्भात. गुड. आता महत्त्वाचं, ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे आहे त्याला कोण फॉर्म भरू शकतात. बघा, आता मी सांगितलं की 2 जागा आहे इथे, परंतु त्या 2 जागा कोणत्या आहेत, इमाव म्हणजे जे बघा OBCच्या जागा आहेत. एक OBCची जागा आहे आणि ती पी जनरलची आहे, आणि एक 6 माव म्हणजे जे आहे तर आता जे नवीन रिझर्वेशन लागू झालेलं आहे, ESW काय म्हणू आपण त्याला, ESW नाही, एक मिनिट. यांचे नवीन आपले जे मराठा बांधव आहे त्यांच्यासाठी हे
सामाजिक शैक्षणिक मागास वर्ग, तर याच्यासाठी म्हणजे जे एक जागा त्यांनी इथं उपलब्ध करून दिलेली आहे त्यांच्यासाठी, अशा 2 जागा. तर जे सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गामध्ये येईल त्यांच्यासाठी एक जागा आणि ओबीसीसाठी एक जागा, अशा 2 जागा आहेत. दोन्ही सर्वसाधारणच्या आहे. तर ते विद्यार्थी याला फॉर्म भरू शकता. जागा अतिशय कमी आहे, परंतु ज्यांची इच्छा आहे ते इथं फॉर्म भरू शकता. आता महत्त्वाचं म्हणजे याच्यात बघू आपण, शैक्षणिक पात्रता महत्त्वाची आहे. शैक्षणिक पात्रता काय पाहिजे याच्यासाठी, तर शैक्षणिक पात्रता यांनी इथं दिलेली बघा, नंबर 1 जे दिलेलं आहे, तर तुमची SSC म्हणजे 10वी झालेली पाहिजे आणि 10वी नंतर तुमचा ITI कशामध्ये, तारतंत्री म्हटलेलं आहे त्यांनी. तर इथं 20 तंत्री चालेल का, तर 20 तंत्री चालणार नाही. 20 तंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन ITI चालणार नाही. इथं फक्त तारतंत्रीचाच ITI लागेल. व तद्भव यांनी सांगितलेलं आहे NCT-VT याचं प्रमाणपत्र म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडे. काय आहे, नॅशनल काउन्सिल ट्रेनिंग व्होकेशनल ट्रेड. तर याचं तुमच्याकडे काय पाहिजे, बोर्ड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं जे दिलंय त्यांनी, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, तुमच्याकडे 3 वर्ष तुमच्याकडे 3 वर्ष कामाचा अनुभव आवश्यक आहे. इथं किती वर्ष, 3 वर्ष कामाचा अनुभव असणे गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांच्याकडे कामाचा अनुभव म्हणजे कोणत्याही क्षेत्रातला, कंपनीतला चालेल, कॉन्ट्रॅक्टरकडचा चालेल, कुठलचाही चालेल, परंतु 3 वर्ष अनुभव इथं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. फेक अनुभव चालणार नाही, कुठून पण उचलून घेऊन यायचा तो अनुभव चालणार नाही. व्यवस्थित तुमच्याकडे तो 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. जर तुमच्याकडे 3 वर्षाचा अनुभव नसेल तर तुम्ही तिथं अपात्र ठरणार आहात. आणि मराठी भाषेचं ज्ञान तर सगळ्यांना आहे. तर इथं कामाचा अनुभव ज्या विद्यार्थ्यांना आहे तेच इथं फॉर्म भरा. इथं 3 वर्षाचा अनुभव असल्यामुळं इथं कमी फॉर्म येऊ शकतात. तरी ज्या विद्यार्थ्यांना ज्यांच्या जागा आहे ते इथं फॉर्म भरू शकतात, ज्यांना वाटलं की भरायचा आहे. आणि ॲप्लिकेशन फी किती आहे इथं, तर ओपन जे असतील, ओपनच्या विद्यार्थ्यांना किती, 1000. परंतु इथं ओपनची जागा नाही आहे. इथं जे विद्यार्थी फॉर्म भरतील त्यांना 900 रुपये फीस असणार आहे. फीस जास्त आहे. ज्यांना वाटत असेल की माझा चांगला अभ्यास आहे आणि मला आता याचं काय करायचं आहे, व्यवस्थित फॉर्म भरून मी सिलेक्शन मिळवू शकतो, तर ते विद्यार्थी इथं फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. बघा इथं वयोमर्यादा संदर्भात बघा, महत्त्वाचा वयोमर्यादा संदर्भात, तर सर्व उमेदवारासाठी आता इथं तुम्ही डिटेल्समध्ये बघू शकता. इथे तर 38 वर्षापर्यंत खुला प्रवर्गासाठी किती, जे खुले प्रवर्गामध्ये येतात त्यांना 38 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात. आणि मागासवर्गीय जे आहे तर 43 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर वय भरपूर आहे, ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे ते इथं भरू शकतात. तर आता नंतर बघा आपण बघू याच्या सिलेबस. तर सिलेबस काय असणार आहे, ते जे वायरमनचे विद्यार्थी आहेत, गटची जागा आहेत, तर त्यांच्यासाठी इथं सिलेबस काय असणार आहे. आता तुम्ही फॉर्म भरणार आहे तर मग तुम्हाला सिलेबस सुद्धा माहीत पाहिजे. तर एक मराठीचे 10 प्रश्न असतील तुम्हाला, इंग्रजीचे 10 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 10 प्रश्न आणि बौद्धिक चाचणी म्हणजे बुद्धिमत्तेचे 10 प्रश्न आणि टेक्निकल ट्रेडचे किती आहे, तर इथं 60 प्रश्न दिलेले आहे. तर इथं तुम्ही जनरली जर फॉर्म भरत असतील तर सिलेबस व्यवस्थित बघून घ्यायचा आणि व्यवस्थित इथं अभ्यास करायचा. एकूण 100 प्रश्न असतील तुम्हाला 200 गुणांसाठी आणि इथं किती 2 तास परीक्षेसाठी वेळ आहे. आणि जे माध्यम असेल ते मराठी व इंग्लिश अशा दोन्ही माध्यमामध्ये पेपर असणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित सिलेबस इथं बघायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की मला याच्या टेस्टची प्रॅक्टिस करायची आहे, म्हणजे संपूर्ण तुम्हाला इथं फुल लेंथ टेस्ट 10 मिळतील. म्हणजे त्याच्यात मराठी असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान असेल, बौद्धिक चाचणी व वायरमन ट्रेडचे प्रश्न असतील.
टोटल 10 पेपर तुम्हाला मिळतील. त्याच्यासाठी स्पार्क टेक्निकल अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं. त्याच्यात तुम्हाला टेस्ट मिळून जातील. तरी 10 टेस्ट आहे तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी, तिथून तुम्ही परचेस करू शकता. थँक्यू.